तुमच्या खात्यात दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण सरकारने आता अशी कारवाई सुरू केली आहे की काही महिलांचे पैसे थांबू शकतात. काहींची नावे यादीतून कायमची वगळली जाऊ शकतात आणि काहींना आतापर्यंत मिळालेली संपूर्ण रक्कम परतही करावी लागू शकते. नेमकं काय घडतंय चला जाणून घेऊया. नमस्कार, मी अंतरा आणि तुम्ही पाहत आहात अपडेट रस्ता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ आज महाराष्ट्रातील लाखो महिला घेत आहेत. दर महिन्याला मिळणाऱ्या या आर्थिक मदतीमुळे अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळत आहे. मात्र आता सरकारने या योजनेबाबत मोठे पाऊल उचलले आहे. राज्यभर सुरू असलेल्या पडताळणी आणि ऑडिटमध्ये काही लाभार्थी या अपात्र असल्याचे सिद्ध झाले आहे. काहींनी अर्ज करताना चुकीची माहिती दिली, काहींनी महत्वाची माहिती लपवली, तर काहींनी पात्र नसतानाही या योजनेचा लाभ घेतल्याचे निर्देशनास आल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने अशा प्रकरणांवर कारवाईचा वेग वाढवला आहे. जर एखादी महिला पडताळणीस अपात्र ठरली तर सर्वप्रथम तिचे नाव लाभार्थी यादीतून वगळले जाऊ शकते. यानंतर आधारशी जोडलेले डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे मिळणारे पुढील हप्तेही थांबवले जाऊ शकतात. पण कारवाई इथेच थांबत नाही. जर एखाद्या महिलेने जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतल्याचे सिद्ध झाले तर तिला आतापर्यंत मिळालेली संपूर्ण रक्कम सरकारकडे परत करावी लागू शकते. काही जिल्ह्यांमध्ये अशा वसुलीची प्रक्रिया सुरू झाल्याची माहितीही समोर येत आहे. विशेषतः सरकारी कर्मचारी किंवा इतर अपात्र व्यक्तींनी लाभ घेतल्याचे आढळल्यास केवळ पैसे घेण्यापुरती कारवाई मर्यादित राहणार नाही, तर संबंधित विभागाकडून शिस्तभंगाची कारवाई, निलंबन किंवा प्रशासकीय कारवाई होऊ शकते. तसेच बनावट कागदपत्रे, खोटी माहिती किंवा फसवणूक करून सरकारी योजनांचा लाभ घेतल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कायद्यानुसार गुन्हाही दाखल होऊ शकतो. मात्र इथे एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे की कारवाई प्रत्येक लाभार्थ्यावर होणार नाही. ज्या महिलांनी सर्व माहिती योग्य दिली आहे आणि त्या खरोखरच पात्र आहे त्यांना घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. सरकारने अशा महिलांसाठी सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. ज्यांना वाटतं की आता आपण या योजनेसाठी पात्र नाही, अशा लाभार्थ्यांना अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वइच्छेने योजना सोडण्याचा पर्यायही सरकारने दिला आहे. मात्र अंतिम निर्णय हा प्रत्येक प्रकरणाची पडताळणी करूनच प्रशासन घेणार आहे. या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे? सरकारची ही कारवाई योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, महाराष्ट्रातील ताज्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.